हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे सार्वजनिक आरोग्य विभागाचे मित्रांनो अपकमिंग फार्मसी ऑफिसरची वॅकन्सी असणार आहे. तर याच्याबद्दलची महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, खूप सारे स्टुडंट मला रेग्युलर मेसेजेस करतायत, रेग्युलर कॉल करतायत की सर फार्मसी ऑफिसरची सार्वजनिक आरोग्य विभागाची वॅकन्सी आली आहे का सर, ह्याच्या वॅकन्सी रिलेटेड आता काय अपडेट आलेले. तर असे खूप सारे मेसेज येत आहेत. तर मला पॉसिबल होत नाही की तेवढे कॉल रिसीव्ह करणं किंवा तेवढ्या मेसेजला रिप्लाय करणं थोडंसं डिफिकल्ट जात आहे. तर त्यामुळे मित्रांनो हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तर याच्यामध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे फार्मसी ऑफिसरचं पद आहे याच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन इथे देणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे अपडेट येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. तर याच्यामध्ये मित्रांनो, एक आरोग्य मंत्रीकडून एक ट्विट आलेलं होतं. हे 25 मार्च 2026 ला आलेलं ट्विट आहे. तर ते जर ट्विट आपण बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता, नागरिकांना सुरळीत आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच एखाद्या उपकेंद्रामध्ये सुद्धा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असावे या दृष्टीने आरोग्य विभागाकडून 4 ते 5 हजार पदे भरण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हा ट्विट आल्याच्या नंतर खूप साऱ्या स्टुडंटला या ट्विट बद्दलची इन्फॉर्मेशन नव्हती. हा जो ट्विट आहे आपण आपल्या टेलिग्रामवर याची अपडेट दिली होती, पण युट्यूबवर तो डिस्कस केला नव्हता. तर ही जी आरोग्य विभागाची भरती आहे मित्रांनो, लवकरात लवकर आपल्याला दिसणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपण सोबतच आपली आरडी फार्माची DHSC स्पेशल बॅच आपण उद्यापासून 1 एप्रिल 2026 पासून सुरू करतोय. ती पण इन्फॉर्मेशन आपण आपल्या टेलिग्रामवर दिली होती. तर मित्रांनो, याचं कन्फ्युजन काय झालं की सर्वांना वाटलं की वॅकन्सी झालेली आहे का. तर याच्या रिलेटेड मला खूप साऱ्या स्टुडंटने कॉल केला. तर हा जो कन्फ्युजन आहे तो सर्वात पहिल्यांदा मी क्लिअर करेल. वॅकन्सी अजून आलेली नाहीये, वॅकन्सी नोटिफिकेशन अजून आलेलं नाहीये. पण मित्रांनो, ही जी सार्वजनिक आरोग्य विभागाची वॅकन्सी आहे ती लवकरात लवकर तुम्हाला दिसेल. जर तुम्ही फार्मसी ऑफिसरची तयारी करत असताल, जर तुम्हाला या वॅकन्सीमध्ये तुमचं सिलेक्शन करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला तयारी आतापासूनच करावी लागते. त्यासाठी मित्रांनो आपण आरडी फार्माची बॅच उद्या स्टार्ट करतोय. तर या बॅच मध्ये ऑलरेडी खूप सारे ऍडमिशन झालेले आहेत आणि तुम्हाला जर फायनल ऍडमिशन करायचं असेल तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये तुम्ही ऍडमिशन करू शकता. ऍडमिशन करण्यासाठी प्रोसेस आहे, हा जो आपला व्हॉट्सअप ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करा. तर मित्रांनो, इथे ही वॅकन्सी जरी समजा 1 महिना लागेल, 15 दिवस लागतील किंवा फायनल स्टेजला वॅकन्सी ही कधी पण येऊ शकते. तेच आरोग्य मंत्र्यांनी पण इथे इन्फॉर्मेशन तीच दिलेली आहे की लवकरात लवकर हे पदे भरणार आहेत. पण मित्रांनो, वॅकन्सी येतात, वॅकन्सी रिझल्ट येतात, पण त्या रिझल्ट मध्ये तुमचं नाव जर असायला पाहिजे असं वाटत असेल ना, तर मित्रांनो वॅकन्सी यायच्या आधीपासूनच तयारी करावी लागते. आणि त्यासाठी मित्रांनो आरडी फार्मा जे तयारी आहे ते प्रॉपर वेने करतो. तर त्यासाठी आपण बॅच पण आतापासून स्टार्ट करतोय जेणेकरून इनफ टाइम भेटतो. आणि मित्रांनो, तुम्ही जर रिसेंटली फार्मसी ऑफिसरचे पेपर बघत असाल तर यावरती जे टेक्निकल सिलेबस आहे तर त्यावरती मित्रांनो बेसिक पार्ट वरती क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे तुम्ही जो सिलेबस कधी कधी इग्नोर करता स्टडी करताना त्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आणि मित्रांनो, ज्यावेळेस वॅकन्सी येते त्यावेळेस वेळ कमी असतो आणि आपली जी नजर असते तशा सिलेबस वरती कधीच जातच नाही. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आधीपासून जे बेसिक गोष्टी आहेत, बेसिक कन्सेप्ट आहेत, तर त्या क्लिअर झाल्या तर PMCQ कुठला बी येऊ द्या, कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल, तुम्हाला त्या कन्सेप्ट बद्दल सगळं नॉलेज असेल तर तुम्ही तो क्वेश्चन व्यवस्थितपणे रीड करून जे ऑप्शन आहेत एक एक ऑप्शन मायनस करून तुम्ही करेक्ट आन्सर सिलेक्ट करू शकता. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही या भरतीसाठी जर तयारी करत असाल तर आजपासूनच रेग्युलर पद्धतीने तयारी करा. आणि मित्रांनो, तुम्ही फार्मसी ऑफिसरची जर तयारी घरी बसून करत असाल विदाऊट जॉब करता तर मित्रांनो तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी सगळ्यात बेस्ट असणार आहे. यानंतर फार्मसी ऑफिसरच्या वॅकन्सी तुम्हाला
खूप दिवस दिसणार नाहीत, कारण DMAR ची भरती आता रिसेंटली झाली, ड्रग इन्स्पेक्टरची झाली, महानगरपालिकेची आता ठाण्याची पण अपकमिंग एक्झाम आहे आणि नवीन महानगरपालिकेमध्ये तर डिप्लोमाला एलिजिबल पण केलं नाहीये. तर डी फार्म स्टुडंटसाठी तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुमच्यात जेवढी पण मेहनत करण्याची क्षमता आहे, तुमच्यात जेवढं पण अभ्यास करण्याची एक जिद्द आहे, तर या वॅकन्सीमध्ये त्याचा 100% तुम्ही द्या. म्हणजे तुमची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या वर जा आणि मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये जी वॅकन्सी आहे ती तुमच्या नावावर करा. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आतापासून तयारी करावी लागेल आणि तयारी करताना फक्त ब्लाइंडली तयारी करायची नाहीये, म्हणजे पुस्तक घेतलं फक्त रीड करतोय. मित्रांनो फार्मसी ऑफिसरची तयारी करताना एक प्रॉपर प्लॅनिंग करावी लागते, प्रॉपर तुम्हाला शेड्यूल करावा लागतो आणि त्यानुसारच तुम्हाला एक्झाम पर्यंत फोकस राहून स्टडी करावे लागेल. म्हणजे जास्तीत जास्त याच्यामध्ये तुम्हाला MCQ प्रॅक्टिस करावी लागेल. त्याचबरोबर जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर होते मित्रांनो, त्याचा स्टडी करताना तुम्ही टोटली त्यावर नका डिपेंड राहू. तर मित्रांनो मॅक्झिमम स्टुडंट जे असतात ना, मी जे फेल झालेले स्टुडंट आहेत, कारण फेल झालेले स्टुडंट मला जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट करतात, त्यावेळेस मी त्यांना 100% विचारतो की बाबा तू जे स्टडी केला तू कोणत्या बेसिसवर केला, किंवा तुझ्या माइंडमध्ये कोणता असा पॉईंट होता ज्यावर तू डिपेंड राहिलात. तर त्याच्यामध्ये मी कॉमन एक गोष्ट जी बघतो ना, की खूप सारे स्टुडंट जे असतात ना, जो प्रिव्हियस इयरचा पेपर आहे त्यावरती खूप जास्त डिपेंड असतात. म्हणजे ते काय करतात की प्रिव्हियस इयरला हा क्वेश्चन विचारलाय तर यावेळेस त्याचा सोबतचा क्वेश्चन विचारेल. पण मित्रांनो कधी पण जेव्हा तुम्ही एक्झामला जाता तर टोटल सिमिलर पेपर कधी येतो कधी नाही येत. जर आपण DMAR चा पेपरचा जर एक्झाम्पल बघितलं तर प्रिव्हियस इयरचे DMAR चे पेपर आणि आता रिसेंटली झालेले पेपर याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. त्याचबरोबर आपण जर एक्झाम्पल बघितलं की DI चा आता रिसेंटली बघा, DI चे आधीचे पेपर बघा किती डिफिकल्ट होते, खूप सारे कन्सेप्टिव्ह क्वेश्चन होते. पण आता रिसेंटली झालेला पेपर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये खूप इझी क्वेश्चन विचारले, जे की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरवरून आपण डिसाईड नाही करू शकत. तर मित्रांनो कधी पण तुम्हाला काय करावं लागेल, दोन सिनियर घ्यावे लागतील की प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर बघा, त्याचा स्टडी करा, पण त्यावर 100% डिपेंड नका राहू. त्याचा स्टडी तर आपल्याला 100% करायचा आहे. सोबतच मित्रांनो आपल्याला जे काही सरप्राइझिंग एलिमेंट असणार आहे आपल्या एक्झामसाठी, म्हणजे आपल्याला जो येणारा क्वेश्चन पेपर आहे तो सिंपल वेने पण करायचा आहे, आपल्याला डिफिकल्ट वेने पण करायचा आहे, जेणेकरून मित्रांनो आपलं रिझल्ट 100% येईल. तिथे तसा नका विचार करू की प्रिव्हियस क्वेश्चन पेपर नुसार झाला पाहिजे किंवा डिफिकल्ट आला नाही पाहिजे. तर तयारी 100% ठेवा ना गाईज. क्वेश्चन पेपर कसा पण येऊ द्या. आणि मित्रांनो याच्यामध्ये जे हार्डनेस लेवल आहे डिप्लोमाची आहे, डिप्लोमा फर्स्ट इयर आणि सेकंड इयर, तर या हार्डनेस लेवलच्या वरचे क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाहीत. तर तयारी पण त्याच पद्धतीने त्या वेला जाऊनच तुम्हाला करावी लागेल, तुमची थिंकिंग त्या पद्धतीने ठेवावी लागेल. आणि मित्रांनो जास्तीत जास्त MCQ प्रॅक्टिस तुम्हाला इथे करावी लागेल. आणि मित्रांनो परत आणखीन एकदा सांगतो, ही जे फार्मसी ऑफिसरचं पद येणार आहे ना, ही वॅकन्सी परत तुम्हाला लवकर दिसणार नाही. तर ही शेवटची आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आतापासूनच स्टडी करावी लागेल, आजपासूनच स्टडी करावी लागेल. प्रॉपर तुम्हाला शेड्यूल बनवावं लागेल, प्रॉपर टाइम द्यावा लागेल, रेग्युलर स्टडी करावी लागेल. कमीत कमी 2000 MCQ ची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या त्याच्यानंतर त्या पॉइंट वरती जेवढे पण पॉसिबल MCQ बनतायत तर त्याचा विचार करा आणि प्रॅक्टिस करा. आणि मित्रांनो खूप सारे जे लोक आहेत मार्केटमध्ये फसवणारे लोक आहेत, तर तुम्हाला आधी ज्या व्यक्तीवर तुम्ही भरोसा ठेवताय, जिथे बॅच जॉईन करतायत किंवा ज्याचं बुक परचेस करताय, तर त्या व्यक्तीचं प्रॉपर तुम्ही आधी चेक करा की तो कसा शिकवतोय, त्याची स्टाईल काय आहे. तर जेणेकरून ही जे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ना मित्रांनो, ती तुमची मिस नाही होणार. जेणेकरून तुम्ही स्वतः आधी सगळ्या गोष्टी चेक करा की आपल्यासाठी कोणतं बेटर राहील, आपलं सिलेक्शन होण्यासाठी कोणतं वे बेस्ट असेल, आपण कोणावर ट्रस्ट ठेवतोय, कोणाची बॅच बेस्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी चेक करा. आणि त्याच नंतर मित्रांनो तुमचं जे अपकमिंग बेस्ट एक्झाम आहे त्याच्यामध्ये बेस्ट द्या आणि तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करा. आणि मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या फार्मसीच्या एक्झाम मध्ये कुठलाही डाऊट असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, मित्रांनो RD फार्माचा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा आणि त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि मित्रांनो आपण आपली बॅच पण एक उद्यापासूनच स्टार्ट करतो. या बॅच मध्ये आपल्याला रिस्पॉन्स खूप चांगला आहे, खूप सारे ऍडमिशन झालेत. आणि मित्रांनो त्या सर्व ऍडमिशन केलेल्या स्टुडंटला पण एक मी प्रॉमिस करतो की जे रिझल्ट येणार आहे त्याच्यामध्ये आपले RD फार्माचे स्टुडंट मॅक्झिमम तिथे दिसतील. त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, RD फार्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल.